मैत्रिणींनो, कधी असं वाटतं का सगळं ठीक आहे घरात, पण तरीही मन शांत नाही. उगाच चिडचिड होते, मुलांवर ओरडतो आणि नंतर स्वतःलाच वाईट वाटते. अरे, आपण का चिडचिड करतो, मुलांना का ओरडतो? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे घर आनंदी ठेवण्याचे काही सोपे सिक्रेट्स. नमस्कार मैत्रिणींनो, मी नूतन आणि आपल्या या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपलं घर हे फक्त 4 भिंती नसतं, ते आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत काही सोप्या सवयी शेअर करणार आहे, ज्या तुमचं घर खऱ्या अर्थाने हॅप्पी होम बनवतील. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपलं पूर्ण दिवस कसा जाणार हे ठरत असतं. पण आपण काय करतो, डोळे उघडले की डोक्यात एकच गोष्ट, ती म्हणजे कामाची लिस्ट सुरू होते. डब्बा बनवायचा, नाश्ता बनवायचा, साफसफाई करायची. आपण स्वतः यंत्रासारख्या धावायला लागतो. पण थांबा, उद्या सकाळी उठल्यावर कामाकडे धावण्याआधी फक्त 2 मिनिट स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी घ्या. सर्वात आधी घरातील खिडकी आणि दारे उघडा. विचार करा, रात्रभर आपलं घर बंद असतं. तीच हवा, तोच थकवा आणि तीच जड ऊर्जा घरात साचून राहिलेली असते. जेव्हा आपण दारे खिडक्या उघडतो ना, तेव्हा फक्त बाहेरची हवा आत येत नाही, तर घर मोकळा श्वास घेत असतो. पाठीचा गारवा, पक्ष्यांचा आवाज आणि हळूहळू घरात येणारा तो कोवळा सूर्यप्रकाश, हे सगळं जेव्हा घरात पसरतं तेव्हा घराचा मूड सेकंदात बदलतो. माझा एक छोटासा अनुभव सांगू का? ज्या दिवशी मी खिडक्या बंद ठेवून कामाला लागते, त्या दिवशी मला स्वतःला खूप थकल्यासारखं आणि कोंडल्यासारखं वाटतं. पण ज्या दिवशी मी घरात प्रकाश आणि हवा येऊ देते, त्या दिवशी कामाचा वेग दुप्पट असतो. सूर्यप्रकाश हा नैसर्गिकरित्या नकारात्मकता नष्ट करतो. तो जेव्हा तुमच्या हॉलमध्ये, किचनमध्ये पसरतो, तेव्हा घराच्या प्रत्येक कोपरा जिवंत वाटायला लागतो. म्हणून उद्यापासून एक छोटासा नियम करूया. उठल्या उठल्या थेट गॅसपाशी न जाता आधी आपल्या घराच्या खिडक्या उघडूया. त्यानंतर कामाला न लागताच फक्त आपण स्वतःसाठी 15 मिनिटं देऊया. स्वतःसाठी वेळ काढणं का गरजेचं आहे मैत्रिणींनो? एक प्रामाणिक प्रश्न विचारते. आपण दिवसभर कोणासाठी धावतो? घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी आणि घरातल्या सगळ्यांसाठी. पण या सगळ्यात मी कुठे आहे? पण खरं सांगू का मैत्रिणींनो, हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. कारण आपण जेव्हा आतून थकलेलो असतो, तेव्हा आपल्याकडून प्रेमही कमी होतं आणि चिडचिड वाढते आणि मग आपण स्वतःवर रागवतो. म्हणूनच आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. तुमच्यासाठी फक्त 15 मिनिट काढून व्यायाम करा. आत्ता तुम्ही म्हणत असाल, वेगळा वेळच कुठे मिळतो? आपण नेहमीच म्हणतो ना, आपण इतकं घरकाम करतो, तोच आपला व्यायाम आहे. भांडी, कपडे, झाडू, पोचा, दिवसभराची धावपळ सुरूच असते. पण खरं सांगायचं तर हे सगळं काम आहे, व्यायाम नाही. घरकाम करताना आपण नक्कीच थकतो,
पण शरीर मजबूत होत नाही आणि मनालाही विश्रांती मिळत नाही. व्यायाम म्हणजे काय? तर तो असा वेळ जो आपण जाणीवपूर्वक फक्त स्वतःसाठी काढतो, जिथे आपण आपल्या शरीराकडे, मनाकडे लक्ष देतो. त्या काही मिनिटात शरीर हलकं वाटतं, मन ताजंतवानं होतं आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते. म्हणूनच मैत्रिणींनो, घरकाम कितीही केलं तरी दररोज किमान 15 मिनिट स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे. त्यात थोडंसं धावणं, चालणं किंवा साधा व्यायाम असला तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल, बाहेर जायला वेळ नाही, लहान मुलं आहेत. अगदी बरोबर मैत्रिणींनो, माझ्याही घरी लहान मुलं आहेत. त्यामुळे बाहेर जाऊन धावणं किंवा चालणं नेहमी शक्य होत नाही, पण त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. मुलं झोपलेलीच असतात सकाळी, त्यावेळी घरातल्या छोट्याशा जागेतही तुम्ही हलकंसं धावू शकतात. एवढ्या छोट्या जागेत काय होणार असं मलाही वाटायचं, पण एकदा फक्त 10 मिनिट करून बघा, तुम्हालाही जाणवेल. घाम येतो, थकवा जाणवतो आणि शरीरातली ऊर्जा वाढते. अगदी बाहेर धावल्यानंतर जसं वाटतं तसंच. म्हणून व्यायामशाळेत, जिममध्ये जाणं गरजेचं नाही, मोठी जागा असणं गरजेचं नाही. गरज आहे ती फक्त तुमच्या निर्णयाची आणि स्वतःसाठी 15 मिनिट काढण्याची. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपण घरासाठी खूप काही करतो, पण त्या सगळ्यात स्वतःला हरवू नका. कारण तुम्ही आनंदी असाल, निरोगी असाल तरच तुमचं घर खरंच आनंदी राहील. चला तर मग आपल्या तिसऱ्या सवयीकडे वळूया. आपल्या घरात कितीही महागड्या वस्तू असल्या, अगदी परदेशातून आणलेली वस्तू, शोपीस असली तरी एक गोष्ट अशी आहे जी घराला खऱ्या अर्थाने जिवंतपणा देते, ती म्हणजेच हिरवळी. कदाचित तुमची बाल्कनी खूप मोठी असेल किंवा अगदी खिडकी एवढी छोटी. जागा महत्त्वाची नाही मैत्रिणींनो, तर त्या जागेत तुम्ही किती जीव लावून त्या रोपट्यांची काळजी घेतात ते महत्त्वाचं आहे. 2-4 साध्या कुंड्यासुद्धा तुमच्या घराचं पूर्ण वातावरण बदलून टाकू शकता. कधी असं झालं आहे का की दिवसभराच्या कामानं तुमचं खूप डोकं दुखतंय, खूप विचार येत आहेत, विचार सुरू आहेत आणि तुम्ही फक्त 5 मिनटं शांतपणे तुमच्या झाडाजवळ जाऊन उभे राहिलात? तर निसर्गामध्ये ती ताकद आहे जी आपल्या मनातलं ताण शोषून घेते आणि आपल्याला पुन्हा ताजतवानं करते. माझा एक छोटासा अनुभव सांगू का? मी जेव्हा सकाळी तुळशीची पूजा करते, पाणी टाकते आणि त्या छोट्याशा कुंडीतील रोपट्याला नवीन पान आलेलं बघते ना, तेव्हा मनात एक वेगळाच आनंद होतो. तुम्ही रोज फक्त 5 मिनिट काढा, झाडांना पाणी घाला, सुकलेली पानं काढा, त्यांच्याशी बोला. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही फक्त झाडाची काळजी घेत नाही, तर तुम्ही स्वतःला हील करत आहात. म्हणून मैत्रिणींना, जर तुमच्या घरात अजून झाडं नसतील तर आज किंवा छोटं तुळशीचं रोप, मनी प्लांट किंवा एखादं फूल झाड घेऊन या. कारण कधीकधी घरात शांतता आणण्यासाठी खूप मोठ्या बदलाची गरज नसते. फक्त छोटीशी हिरवळ आणि आपलं प्रेम पुरेसं असतं. आता खिडक्या उघडून झाल्या, व्यायाम करून झालं, झाडांजवळ जाऊन आनंद घेऊन झाला, तुळशीची पूजा केली. आता आपण चौथ्या सवयीकडे वळूया. आपण गॅसजवळ जाऊया, पण त्याआधी आणखी एक गोष्ट, ती म्हणजे घरात प्रसन्न वाटावे, तसेच आपण केलेला स्वयंपाक पॉझिटिव्ह एनर्जी यावी, यासाठी आपण स्वयंपाक करताना जर तुम्ही हलक्या आवाजात यूट्यूबवर मंत्र लावला किंवा स्वतः मनात म्हणत राहिला तर त्याचा परिणाम अन्नावर सुद्धा होतो.
आणि आपलं अन्न पॉझिटिव्ह होत जातं आणि ते अन्न आपण खाल्ल्याने आपले विचारसुद्धा पॉझिटिव्ह होत जातात. म्हणून स्वयंपाक करताना आपल्या घरात छोटासा टेप असेल, रेडिओ असेल तर त्यावर कोणत्याही देवाचा मंत्र लावून द्यावा आणि स्वयंपाक करताना आपणसुद्धा तो उच्चार करत राहिल्यास ते स्वयंपाकात पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. चला 5व्या सवयीकडे जाऊया. मैत्रिणींनो, आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जर थोड्या शांततेत आणि भक्तीत झाली ना तर त्या पूर्ण दिवसाचा रंग बदलून जातो. सकाळी उठल्यावर घरात कितीही कामाची धावपळ असो, मुलांची गडबड असो, पण जेव्हा आपण त्या 2 मिनिटासाठी देवासमोर हात जोडून बसतो ना, अगरबत्तीचा सुगंध जेव्हा हळूहळू घरभर पसरतो तेव्हा तो घराला एक वेगळीच पवित्रता देतो. घंटीचा तो नाद जणू आपल्या घराचा प्रत्येक कोपऱ्याला चैतन्याने जागं करतो. मैत्रिणींनो, तुम्ही तासभर पोथ्या वाचल्या पाहिजेत किंवा मोठी पूजा मांडली पाहिजे. तुमच्याकडे वेळ नसेल, फक्त मनापासून 2 मिनटं डोळे मिटून बसा. माझा एक छोटा नियम आहे, काम कितीही असली तरी दिवा लावल्यावर मी 2 मिनटं विचार बाजूला ठेवते. तो काळ फक्त माझ्यासाठी, देवाचा आणि घराचा असतो. म्हणून मैत्रिणींनो, उद्यापासून प्रयत्न करा. रोज देवापुढे दिवा लावा, एखादा मंत्र मनापासून म्हणा आणि पहा, तुमचं घर केवळ वास्तू राहणार नाही तर ते एक मंदिर वाटायला लागेल. मनही खूप हलकं, शांत आणि आनंदी राहील. पण मैत्रिणींनो, आपल्या घराचं व्यक्तिमत्व घराच्या उंबरठ्यावर ठरतं, कारण तिथून देव, तसेच पाहुणे आणि सकारात्मक ऊर्जा या गोष्टी आत येत असतात. चला पाहूया आपल्या 6व्या महत्त्वाची सवय, घराचा प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घराचा एंट्रन्स. आपल्या घराचा प्रवेशद्वार हे फक्त येण्या जाण्याचं ठिकाण नसतं मैत्रिणींनो, ते आपल्या घराचा चेहरा असतो. विचार करा, जेव्हा एखादा पाहुणा किंवा अगदी आपण स्वतः बाहेरून थकून घरी येतो तेव्हा सर्वात प्रथम आपली नजर कुठे पडते? आपल्या प्रवेशद्वारावर. आणि खरं सांगू का, त्या पहिल्या नजरेतच आपल्या मनाची त्या घराबद्दलची भावना तयार होते. म्हणूनच घराचं प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि वेलकमिंग असणं खूप गरजेचं आहे. तिथे रोज मोठी साफसफाई करायची गरज नाही, पण साधी सवय तुमचं घर बदलू शकते. प्रवेश दरवाजाजवळ कधीही चपला पसारा होऊ देऊ नका. अस्तव्यस्त पडलेल्या चपला आणि बूट फक्त दिसायला वाईट दिसत नाही, तर ते तेथे नकारात्मकता आणि अडथळे निर्माण करतात. त्या चपला व्यवस्थित शू रॅकमध्ये ठेवा किंवा एखाद्या कोपऱ्यात नेट लावा. जिथे मोकळी जागा आणि स्वच्छता असते तेथे सकारात्मक ऊर्जा प्रभाव मुक्तपणे वाहते. एक छोटासा बदल करून पहा. दररोज जमलं नाही तरी सणावारी किंवा शक्य असेल तेव्हा दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढा. त्या रांगोळीमुळे किंवा डिझाईनमुळे घराच्या एंट्रन्सला एक वेगळं चैतन्य येतं. एखादं छोटंसं हिरवं रोपटं किंवा फूल पाण्यात टाकून ते दरवाजाजवळ ठेवा. ते पाहूनच येणाऱ्या जाणाऱ्यांचं मन प्रसन्न होतं. जेव्हा कोणी तुमच्या घरात पाऊल टाकेल तेव्हा त्यांना फक्त सिमेंटच्या भिंती दिसणार नाही, तर एक प्रेमळ आणि पॉझिटिव्ह वातावरण जाणवेल. म्हणूनच मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि प्रसन्न असतो. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिलं की घर आनंदी ठेवण्यासाठी खूप मोठे बदल किंवा खर्च करण्याची गरज नसते. फक्त आपल्या छोट्या छोट्या सवयी, थोडीशी
स्वच्छता, थोडीशी हिरवळ, थोडीशी भक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माणसांबद्दलचं प्रेम. कारण शेवटी घर हे विटा आणि सिमेंटचं नसतं, तर बनतं आपल्या भावना, आपल्या नात्या आणि आपल्या ऊर्जेने. म्हणूनच आजपासून एक छोटा प्रयत्न नक्की करा. आपलं घर फक्त सुंदर नाही, तर मनाला आनंद देणारं बनवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एक नवीन आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा आणि आपल्या घराला हॅपी होम बनवत राहा.